चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, मेथीच्या भाजीपासून आपण बऱ्याच रेसिपीज बनवतो आणि मेथीची भाजी खाणेसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथीच्या खमंग आणि खुसखुशीत अशा पुऱ्या. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य बघूया. अर्धा छोटा चमचा ओवा घेतला आहे. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. सेम अजून 1 वाटी आपण पीठ घेणार आहे, म्हणजेच आपल्याला 2 वाटी पीठ लागणार आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर मेथीची भाजी छान धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे. कोथिंबीर घेतली आहे हिरवीगार. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 छोटा तुकडा आलं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या याचं आपण वाटण करून घेऊया. हे बघा, हिरवी मिरचीची छान पेस्ट तयार करून घेतली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ टाकूया. 1 वाटी आपण घेतलं होतं, त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा मी घेतलं आहे. आता आपण यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊया. ओवा ना आपल्याला छान हातावर असा चोळून यामध्ये टाकायचा आहे. ओव्याने ना पुऱ्या खूपच छान फ्लेवरफुल होतात, खूप छान टेस्ट येते ओव्याने. आणि बेसनपीठ घातल्याने ना पुऱ्या आपल्या खमंग होतात, खुसखुशीत होतात. आता आपण केलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर एक अर्धा चमचा मीठ टाकूया. अर्धा चमचा हळद. आता आपण बारीक चिरलेली मेथी टाकून घेऊया. या पिठापासून ना आपण मेथीचे धपाटे सुद्धा करू शकतो. त्यानंतर मेथीचे थालीपीठ सुद्धा आपण थापून घेऊ शकतो. खूप छान लागतात चवीला. आता आपण ना याला एकजीव करून घेऊया. त्यानंतर 2 चमचे तेल ना मी पॅनमध्ये छान कडकडीत गरम करून घेतले, तडका पॅनमध्ये. म्हणजेच तेलाचं मोहन टाकायचे, कारण ना याने पीठ आपलं छान असं मऊसूत होतं. त्यासाठीच आपण हे मोहन घातलेलं आहे तेलाचं. आता याला छान असं अगोदर एकजीव करून घ्यायचे. आपण हाताने मी छान सगळं पीठ एकजीव करून घेते, म्हणजे सगळं साहित्यसुद्धा त्यामध्ये एकजीव होईल. 1 चमचा पांढरे तीळ टाकूया. याने सुद्धा आपल्या पुऱ्यांना खाताना खूप छान त्याची चव येते. आपण धपाटे थालीपीठ केले की तेव्हा टाकतोच. आता पाणी ना लागेल तसं पाणी टाकून आपण याचा एक गोळा तयार करून घेऊया. अगदीच आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने आपण याचा गोळा तयार करून घेऊया. छान असा गोळा तयार झालेला आहे, बघू शकताय. तुम्हाला जसं पाणी लागेल त्या पद्धतीने. जास्त पातळही होता कामा नये आणि जास्त दाटही नाही हवंय. थोडंसं सैलसरच असं आपण नरम पीठ मळून घेतलेलं आहे. एक 10 मिनिटासाठी ना याला भिजत ठेवते आणि मग लगेचच आपण याच्या पुऱ्या करायला घेऊया. 10 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ ना आपलं छान मुरलेलं आहे, भिजलेलं आहे. आता आपण थोडासा तेलाचा हात लावून ना पीठ मी पुन्हा असं थोडंसं मळून घेते. आता आपण पुरी बनवण्यासाठी ना याचे छान असे छोटे छोटे गोळे काढून घेऊया. मी अगदीच गोळे बनवून ठेवलेले नाही आहे, तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता. मी गोळा बनवून ना लगेचच पुरी लाटायला घेते, म्हणजेच आपला वेळ वाया जाणार नाही. आपण याला थोडंसं सुक्कं गव्हाचं पीठ लावायचं लाटण्यासाठी. जास्त लावायचं नाही आहे, नाहीतर वरतून ना थोडंसं पिटकोळ होतात आणि ते पीठ जळून ना तेलसुद्धा आपलं खराब होतं. त्यामुळे जमेल तेवढं कमीच लावायचं आहे शक्यतो. पुऱ्या बनवण्यासाठी तुम्ही अगदीच मोठी पोळीसुद्धा लाटून घेऊ शकता आणि त्याला वाटीच्या साह्याने तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा काढून घेऊ शकता. पुरी जास्त जाडही नाही लाटली आहे आणि जास्त पातळही नाही लाटली आहे. पातळ लाटली ना की पुरी फुगत नाही आणि जाड झाली ना की ती आतमधून कच्ची राहते, हवी तशी खुसखुशीत होत नाही. त्यामुळे मीडियम आपल्याला याच्यामध्येच पुरी लाटून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि तेलसुद्धा आपलं छान गरम झालं असेल बघून घेऊया. मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे, खूप कडकडीतही नाही आहे आणि खूप कोमटही नाही आहे, मीडियम याच्यामध्येच मी तेल गरम करून घेतले. आता आपण 7 ते 8 मिनटं ना पुरी छान अशी खुसखुशीत तळून घेऊया.
तेलामध्ये अशी डीप केली ना की पुरी छान फुगून येते वरती. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे, म्हणजेच पुरी आपली आतमधपर्यंत ना छान अशी भाजून निघेल. फास्ट गॅस ठेवला ना की वरतून पुरी जळते आणि आतमध्ये कच्ची राहते, त्यामुळे मीडियम ठेवलेला आहे गॅस. आता आपण पुरीची पलटी मारून घेऊया आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमी करूया. आता आपण लो फ्लेम ठेवलेली आहे. पुरी छान खुसखुशीत होईल त्यासाठी आपण फ्लेम ना गॅसची लो केलेली आहे. अशाच पद्धतीने ना सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया. खूप सुंदर असा सुगंध पुऱ्यांचा घरामध्ये सुटलाय ना माझ्या, अगदीच खायचं मन होते. खूप छान पुऱ्या झाल्या आहेत. कलर बघा पुऱ्यांचा किती सुंदर आलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या आपण आता तळून घेऊया. सगळ्या पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता मी डिशमध्ये काढून घेते. या पुऱ्यांसोबत ना आपण यामध्ये सगळं वाटण वगैरे करून छान घातलेलं आहे. याला कसल्याही फ्लेवरची गरज नाही आहे, चटणीची गरज नाही आहे. पुरी बघा अगदी जास्तसुद्धा तेल पुऱ्यांनी आपल्या घेतलेलं नाही आहे. खूप छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही, तोडून दाखवते. बघा आपण छान मीडियम पुरी लाटली होती ना, तर किती सुंदर आतमधून टेक्स्चर बघा पुरीचा खूप सुंदर आलेला आहे. खाण्यासाठी सुद्धा तेवढ्याच अप्रतिम पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत. चला तर मंडळी, आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त पुढे सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ना पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशाच काही रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.